विधानसभा निवडणुकीचा 2 महिन्यांमध्ये बिगुल वाजणार आहे आणि त्या अनुषंगानं राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये उमेदवार आपल्या उमेदवारीसाठी चाचपणी करतायत। थोड्याच वेळापूर्वी हिंगोलीमध्ये भाजपचे नेते व हिंगोलीचे प्रभारी रामदास पाटील सुमटाणकर यांची पत्रकार परिषद झालेली आहे। सर, विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही इच्छुक आहात, कशी तयारी करताय आणि पक्ष तुम्हाला संधी देईल का? नाही, आजची पत्रकार परिषद ही आम्ही 11,000 वृक्ष लागवड, एक झाड आपल्या आईच्या नावाने, एक पेड माँ के नाम या अभियानाच्या अनुषंगाने आम्ही बोलवलेली होती। आगामी विधानसभा या 2 महिन्यावर येऊन ठेपलेली आहेत आणि लोकसभेलाही मी बांधणी मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे केडर कार्यकर्ता मागणी केली होती, पण युती पक्षामध्ये सदर जागा ही आमच्या सहयोगी पक्षाला शिवसेनेला गेली आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांचं काम केलं। पण एक पक्षाचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून मैदानात मी लढणारा कार्यकर्ता आहे, लोकांच्या 24 तास संपर्कातला कार्यकर्ता आहे, या शहराच्या विकासासाठी अख्खं 8-9 वर्ष मी घातलेला कार्यकर्ता आहे। त्यामुळे माझी मनोमन इच्छा आहे की पक्षाने आम्हाला संधी द्यावी लढण्याची, त्याच्यासाठी मी स्वतःही पक्षाला विनंती करणार आहे। सर, हिंगोलीमध्ये भाजपचे सिटिंग आमदार आहेत, असं असताना भाजपमधूनच आता इच्छुकांची संख्या वाढते। या सगळ्या परिस्थितीत पक्ष सत्तेवर येण्यासाठी हे योग्य आहे का? इच्छुक हे बघा, लोकसभेला आम्ही 16 जण इच्छुक होतो, सर्व एकमतानं होतो। आम्ही ज्याला कुणाला काम भेटेल त्याला आम्ही ताकदीनं मदत करणार होतो। आमच्यात कुठल्याही प्रकारचं मनभेद किंवा मतभेद नाही होते। आम्ही एका व्यासपीठावर राहायचो, एकत्र कार्यक्रम सर्व मिळून संघटनेचे कार्यक्रम जे वरून पक्ष देत आहेत ते कार्यक्रम करायचो। मागितलं तर सर्वांनी होतं, म्हणजे विद्यमान आमदार साहेब स्वतः आमदार असतानाही त्यांनी खूप ताकद चांगली लावली होती, त्यांनाही खासदार व्हायचं होतं, त्यांनी खासदारकीचे इच्छुक होते। प्रदेशाचे उपाध्यक्ष गजाननरावचे घुगे इच्छुक होते, माजी खासदार माने साहेब इच्छुक होते, के शिंदे साहेब इच्छुक होते, तिकडे आमचे नामदेव ससाने साहेब इच्छुक होते, माजी मंत्री ताई इच्छुक होत्या, सूर्यकांताताई, मी स्वतः इच्छुक होतो। त्यामुळं इच्छुक असणं म्हणजे हे नाही, पार्टी असेसमेंट करते, पार्टी मागती, म्हणजे कार्यकर्त्यांनी म्हणलं पाहिजे बाबा मी लढू शकतो, पार्टीने विचार करावा। तुम्ही हिंगोली पालिकेमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेलं होतं, भाजपने तुम्हाला विधानसभेची संधी दिली तर मताधिक्य किती असेल? मागच्या 2 निवडणुकीमध्ये पडलेलं नाही, ह्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य माझं नक्की असणार आहे। मला तितका विश्वास आहे, तितकं माझं संघटन आहे, पार्टीची इथं फार मोठी ताकद आहे आणि शहरामध्ये साधारणतः 1 लाख मतदान आहे, शहर आणि पेरिफेरी भागात। इथं माझं जमेची बाजू मोठी आहे आणि एक तरुण चेहरा म्हणून सर्वव्यापक चेहरा, कुठल्याही वादात न पडलेला चेहरा, पार्टीने विचार करावा, विनंती करायची आपल्याला। म्हणजे अन्यथा मग आमचे नेते या तालुक्याचे आमदार, या विधानसभेचे पुळे साहेब आहेत, आम्ही सर्वजण एका ताकदीने काम करणारच आहोत। माझी इच्छा आहे, इच्छा काही लपली नाही, मी स्वतः विधानसभा माझ्यासाठी मागणार आहे। नक्कीच। तर हे होते भाजपचे नेते रामदास पाटील सुमटाणकर आणि हिंगोली विधानसभेमध्ये आपण निवडणुकीसाठी इच्छुक आहे, पक्षाने जर संधी दिली तर चांगल्या मताधिक्याने हिंगोली विधानसभेमध्ये आपण विजय मिळवू असा विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।